लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 19वा हप्ता सरसकट सर्व लाडक्या ताईंना भेटायला पाहिजे। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताई पात्र आहेत, ज्या लाडक्या ताई गरीब आहेत, त्या लाडक्या ताईंना न विचार करता सगळ्या लाडक्या ताईंना 19वा हप्ता भेटायला पाहिजे। त्याचबरोबर 17वा हप्ता, 18वा हप्ता ज्यांना ज्यांना भेटलेला नाहीये त्यांना लवकरात लवकर सरकारने टाकायला पाहिजे। याच्याबद्दलचा मोठा हा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे की कोणत्या लाडक्या ताईंना 19वा हप्ता भेटणार आहे आणि ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी या ठिकाणी मी हा गुरुदाता पुढे येत आहे। जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून लाडक्या ताईंनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 4 ते 5 दिवसापासून मी या गोष्टीवर काम करत आहे। एक 12 ते 13 तारखेपासून या गोष्टीवर काम करत आहे की लाडक्या बहिणींना ज्यांना ज्यांना हप्ता भेटला नाहीये, ई-केवायसी ज्यांची चुकली आहे त्यांना कशा स्वरूपात ई-केवायसी पुन्हा करायची संधी भेटेल। त्याचबरोबर ज्यांचे हप्ते थांबले आहेत त्यांना सरकारने लवकरात लवकर हप्ते कसे टाकायला पाहिजे, सरकारने या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे। म्हणून सरकारकडे या ठिकाणी मागण्या करत आहे, वेगवेगळ्या लोकांकडे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे। त्याचबरोबर अधिकाऱ्यांना या ठिकाणी मंत्र्यांच्या पीएना वगैरे कॉल करून पण या ठिकाणी मी माहिती पुरवत आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे हप्ते चालू करा। ज्या लाडक्या ताई खरंच गरीब आहेत, ज्या लाडक्या ताईंचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा लाडक्या ताईंना लवकरात लवकर हप्ते चालू करा। श्रीमंत लाडक्या ताईंना हप्ते भेटायला लागले। गरीब लाडक्या ताईंनी नेमका काय केलंय? ज्या लाडक्या ताई तुम्हाला मतदानाच्या वेळेस मत देत होते त्यावेळेस तुम्हाला 3000 रुपये विचारले नसताना पण 3000 रुपये टाकायचे होते, त्या लाडक्या ताईंना तुमचे मत दिलेले आहेत। मग या लाडक्या ताईकडे आता तुम्ही कधी बघणार? सरकारकडे हा मोठा प्रश्न तुमच्या वतीने हा गुरुदाता विचारत आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। आपण सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच फायदा होणार आहे। जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी तुमच्यासाठी मी लढत आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे याच्या तुम्हाला थोड्या दिवसात याचे परिणाम किंवा याची तुम्हाला गोष्टी पण पाहायला मिळतील, आनंदाच्या बातम्या पण तुम्हाला पाहायला मिळतील। 4 ते 5 दिवसापासून आपण वर्किंग चालू केलेलं आहे। तर आता वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करत आहे। नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। हा गुरुदाता फक्त हातावर हात ठेवून गप्प बसणारा किंवा फक्त काय चालू आहे ते बघत बसणारा नाहीये, तुमच्यासाठी लढणारा झगडणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे। लाडके दोन बघा, आपला आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवलं, 19वा हप्ता वाटप कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला होणार आहे ते पण मी सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना पात्र असताना पण 17वा 18वा हप्ता भेटला नाही, 12वा 13वा 14वा हप्ता ते तर सगळं विसरूनच जाता। मागचे पण हप्ते आपण बऱ्याच वेळेस या ठिकाणी सरकारकडे मागणी केली होती की 12वा 13वा 14वा हप्ता लाडक्या ताईंना द्या, पण तो पण हप्ता लाडक्या ताईंना दिलेला नाहीये। सरकारने ही गोष्ट आता काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे। आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी, सरकारकडे ही मागणी आहे। चला तर लवकरात लवकर हप्ता वाटप व्हावा, सुरू करावा। 17वा 18वा हप्ता ज्यांना मिळाला नाहीये त्या लाडक्या ताईंना अगोदर मागचे हप्ते टाका। कोण कोण या मागणीला सपोर्ट करते लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्स सांगा। लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला आहे का नाही। भेटला नसेल तर ई-केवायसी तुम्ही योग्यरित्या केली आहे का, कंप्लीट कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचे। आणि लाडक्या ताईंनो बघा, ई-केवायसी अपडेट करावी या ठिकाणी आपण सरकारकडे मागणी करताय। लाडक्या बहीण योजना, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे देखील मी पाठपुरावा करत आहे की लवकरात लवकर त्यांना पुन्हा या ठिकाणी संधी द्यावी आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन, म्हणजे त्यांचे काय तुमचे परिपत्रक असतील, काय तुम्हाला ते डॉक्युमेंट्स करून घ्यायचे ते करून घ्या। ज्यांना ज्यांना हप्ते भेटले नाहीत त्यांच्याकडून त्या ठिकाणी मागणी पत्र घ्या, त्यांचे या ठिकाणी काय अर्ज भरून घ्यायचे ते घ्या, त्यांची ई-केवायसी एकदा अपडेट करून टाका आणि येणारा हप्ता 19वा हप्ता त्यांना भेटायलाच पाहिजे। या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे लाडक्या ताईंनो, ई-केवायसी पुन्हा सुरू करायला पाहिजे। परत सांगतो लाडके ताईंनो, आपण सगळेजण एकत्र आलो तर 100% फायदा होणार म्हणजे होणार। जवळजवळ 5 ते 6 दिवसापासून 13 तारखेपासून बघा 13 जानेवारीपासून मी लढत आहे लाडके ताईंनो, तुमच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी मागण्या घेऊन जात आहे। मागण्या पण या ठिकाणी फोनवर असेल, पत्रकारांशी पण मी चर्चा करत आहे की या लाडक्या ताईंची कशी मागणी आपली पूर्ण करता येईल, किंवा सरकारी आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे पीए असतील, त्यांच्याबरोबर मी हे मुद्दे मांडत आहे। पण लाडके ताईंनो या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकजूट करून हे मागणी मान्य करून घ्यावं लागणार आहे सरकारकडून, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्याचबरोबर 19वा हप्ता लवकरात लवकर मिळायला पाहिजे, म्हणजे ज्या लाडक्या त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला त्यांना पण भेटून द्या आणि ज्यांना भेटले नाही 17वे 18वे हप्ते त्यांना पण सगळे तिन्हीचे तिन्ही हप्ते भेटायला पाहिजेत। सरकारकडे ही आता आपली विनंती असणार आहे लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे।
बघा लोकसत्ताची आजची बातमी तुमच्या समोर दिसते. 18 तारीख आहे बघा, 18 जानेवारी 2026 ची आजची लेटेस्ट बातमी आहे. लोकसत्ता न्यूजपेपर खूप जबरदस्त आहे, सगळ्यात विश्वासार्हता हा लोकसत्ता न्यूजपेपर आहे. त्याच्यातली बातमी या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. लाडकी बहिणी काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना 2 महिन्यापासून लाडक्या बहिणीचा हप्ता मिळेना. संतप्त महिलांनी थेट नागपूर नाक्यावरच या ठिकाणी आंदोलन केलेलं तुम्हाला दिसतंय. बघा एवढ्या सगळ्या लाडक्या ताई डायरेक्ट या ठिकाणी बसल्यात. कुठं? महामार्गावर. नागपूर कोणता महामार्ग आहे? मुंबई कोलकाता महामार्ग याच्यावर बसलेले आहेत. कुठलं चित्र आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतोय. आता लाडक्या ताईंनो मला स्वतःला पण आता खूप वाईट वाटायला लागले की लाडक्या ताई स्वतः रस्त्यावर उतरल्यात. लाडक्या बहिणी ह्या एक गोष्ट सांगा, जर श्रीमंत असत्या, जर त्यांना खरंच हप्ता भेटला असता तर त्या अशा रस्त्यावर थांबले असते का, बसले असते का? तर नाही, बिलकुल नाही. त्यांना हप्ते भेटले नाहीयेत. त्यांना या ठिकाणी सरकारने 2 हप्ते त्यांचे दिलेले नाहीयेत. आणि त्याचबरोबर त्या पात्र असून त्यांच्या घरामध्ये ते कुणी सरकारी नोकरदार नसून फक्त त्यांच्या चुका काय झाल्यात की बाबा ई-केवायसी करताना थोड्याफार चुका झाल्या, त्यांचे फॉर्म भरताना व्यवस्थित भरती आले नाही. ई-केवायसीचे फॉर्म चुकल्यामुळे टिक करताना होयच्या ठिकाणी नाही झाले, नाहीच्या ठिकाणी होय झाले, अशा गोष्टी चुकल्यामुळे त्यांना हप्ते भेटले नाहीयेत. आणि सरकारकडे एकच विनंती आहे. ही विनंती मी जवळजवळ 3-4 दिवसापासून किंवा 13 तारखेपासून मांडत आहे की लवकरात लवकर लाडक्या ताईंना ई-केवायसीची अपडेट करता यायला पाहिजे. त्यांच्याकडून अर्ज भरून घ्या, त्यांच्याकडून परिपत्रक भरून घ्या, त्यांच्याकडून शिफारस पत्र भरून घ्या, काय करायचं करा, पण लाडक्या बहिणींना लवकरात लवकर न्याय द्या. त्यांचे सगळे हप्ते त्यांना परत या ठिकाणी द्यायला पाहिजेत. आणि ज्या लाडक्या ताई खरंच पात्र आहेत त्यांना अशी वेळ येऊन देऊ नका. सरकारकडे हात जोडून विनंती आहे की लाडक्या बहिणींनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या या मताला तुम्ही या ठिकाणी चांगलं, तुम्ही असं नाही म्हणत आम्ही की बाबा तुम्ही मदत करत नाहीत. यस, तुम्ही मदत करताय, सरकार चांगलंच काम करत आहे. पण आता ज्या लाडक्या त्यांचे पैसे भेटत नाहीये त्यांना लवकरात लवकर तुम्ही उपाययोजना करावी, ही हात जोडून विनंती आहे. अशी सरकारकडे हात जोडून विनंती, लवकरात लवकर हे हप्ते त्यांचे चालू व्हायला पाहिजेत. लोकसत्ताची बातमी तुम्हाला दाखवता येईल. लाडक्यांनो, आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे पैसे खात्यामध्ये का जमा झाले नाहीत, असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केलेला आहे. महानगरपालिका निवडणुकांनी 2 महिन्याचे मानधन एकाच वेळी देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही, अशी तक्रार यावेळी करण्यात आलेली आहे. तातडीने पैसे जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचे इशारेही काही महिलांनी दिलेले आहेत. बघा तर लाडक्यांनो या ठिकाणी 2 महिन्याचे हप्ते का नाही भेटले? 17वा हप्ता, 18वा हप्ता, ई-केवायसी केल्यापासून लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलेत. त्यांच्या स्टेटसवरती सांगितलंय की गव्हर्नमेंट एम्प्लॉई, त्यांच्या घरामध्ये सोडा, त्यांच्या कुणी खानदानामध्ये कुणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही, त्या लाडक्या बहिणी किरायच्या घरामध्ये राहतात, हातावर पोट आहे, त्यांना काही तर असं झोपडपट्टीमध्ये राहतात. अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या खूप गरीब आहेत. लाडक्या बहिणी त्यांचे पैसे, त्यांच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाही, त्यांचे पैसे थांबवले का? त्यांना 2.5 लाखाचं उत्पन्न सोडवा, त्यांच्या आयुष्यात त्यांनी 2.5 लाख कधी बघितले नसतील, त्या लाडक्या त्यांचे पैसे या ठिकाणी थांबलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये 4 चाकी सोडा, त्यांच्या गावात कुणाची 4 चाकी नसेल, अशा लाडक्या बहिणीचे पण हप्ते या ठिकाणी थांबवले. तर सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. सरकारने ई-केवायसी पुन्हा करून गेले पाहिजे. आता लाडक्या ताईंनी ही मागणी आहे, सरकारकडे ही गुरुदादाची पण मागणी आहे. लाडक्या बहिणीच्या सदैव सोबत असणाऱ्या हा गुरुदादा त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आणि जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचंय आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. प्रत्येक लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवायचा आहे आणि तुमच्या ग्रुपला शेअर करायचा आहे. लाडक्या ताईंनो सगळ्यांनी एकत्र या, तरच आपला या ठिकाणी फायदा होणार आहे, आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या ताईंनो. इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.